ख्यातं गुरुरात्यख्यया लोके साक्षात् विद्या हि शङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कषार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलानुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तोमितस्तराम् तौ वन्दे जगतमाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तिः मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्ते क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम् जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः रङ्गनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय श्री गुरु धूप महाराज की जय श्री गुरु रंगनाथ महाराज की जय सब साधु संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरि सर्वांना। आता परमात्म्याचे ठिकाणी सच्चिदानंद शब्दाचा असंभव कसा आहे हे 5 उव्यांनी सांगतात। तैसी सत्ताचे स्वभावे असता तव नव्हे मा सत्तात्व संभवे सत्ते शिकाई तैसी सत्ताची स्वभावे असता तव नव्हे मा सत्तत्व संभवे सत्ते शिकाई। त्याप्रमाणे सत्ता ही स्वभावताच असत्ता अभावरूप कधी असू शकत नाही। मग सत्तेच्या ठिकाणी सत्ता तत्व धर्म कसा संभवे? विवरण सत्ता हेच जर त्या सत्तेचे स्वरूप आहे, असत्ता जर तेथे नाहीच, तर मग त्या सत्तेला सत्ता असे तरी काय म्हणायचे आहे? सत्तेला सत्ता म्हणणे भूषण नाही, उलट ते दूषण आहे व काही न म्हणणे हेच भूषण आहे। तेव्हा सत्ता शब्दाने परमात्म स्वरूपाचे वर्णनच केले जात नाही, म्हणून मग मूलभूत असणारी सत्ता ती सत्पदाला विषय कशी होईल? थांबूया महाराज, या ओळीवर आपण चिंतन घेऊया, वेळ उरला तर आपण पुढे पाहू। बोला। ठीक आहे। तैशी सत्ताची स्वभावी असत्ता तव नव्हे
मा सत्तात्व संभवे सत्तेशी काही, तैशी सत्ताची स्वभावे असत्तात्व नव्हे. मा सत्तात्व संभवे सत्तेशी काही. माऊली ज्ञानोबा. शब्द का बंद पडतो आणि कसा बंद पडतो हे मागच्या 2 ओव्यानं दृष्टांतपूर्वक सांगितलेलं आहे. का बंद पडतो तर जे बोललं, जे बोलण्यात आलं ते परमात्मा नाही असा वस्तुस्थितीचा आणि वाणीचा स्वभाव असल्यामुळे दोन्हीचे विरुद्ध जी वस्तू आहे ती बोलण्यात येत नाही. वस्तू नसलेल्याच बद्दलचं बोलणं वाणीने येत असतं, असा वाणीचा स्वभाव आहे. वाणीनं बोलावं असं वाणीचा स्वभाव आहे आणि वस्तूनं बोलण्यात येऊ नये असा वस्तूचा स्वभाव आहे. परमात्म्याचा स्वभाव आहे. जसं वाऱ्याचा प्रवाहित होणं, वाहनं आणि वाहता वाहता पुढे ढकलणं, त्याच्या समोर आलेल्या वस्तूला पुढे ढकलणं असा स्वभाव आहे वाऱ्याचा. वाहत राहणं, प्रवाहित राहणं आणि आपल्या समोर असलेली वस्तू जी असन तिला पुढे ढकलणं, तिला बी प्रवाहित करणं, गतिमान करणं हा वाऱ्याचा स्वभाव आहे. असू द्या वाऱ्याचा स्वभाव, पण वारं जे आकाशात आहे त्या आकाशाचा एक स्वभाव आहे, मागं पुढं न जाणं, हालचाल न करणं, स्वतः न करणं, दुसऱ्याने बी हालचाल दुसऱ्याकडून बी न होणं, आकाशाचा स्वभाव आहे. पण वाऱ्याच्या स्वभावानं, वारं वाऱ्याच्या स्वभावानं गतिमान आहे आणि दुसऱ्याला गतिमान करण्याचे प्रयत्नात आहे. स्वभाव आहे त्याचा. पण आकाश बी आपल्या स्वभावानं विराजमान आहे तिथं. वाऱ्याच्या गतीनं गतिमान होत नाही, वाऱ्याच्या लोटण्यानं लोटत नाही. त्या आकाशाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणेच वाणीचा स्वभाव आहे. कशाला बी अभिव्यक्त करणं, बोलण्यात आणणं, काही बी बोलून टाकणं हा वाणीचा स्वभाव आहे. पण परमात्म्याचा स्वभाव बी आहे बोलण्यात न येणं. वाणी वाणीच्या स्वभावानं बोलतच राहते. वेदू काय काय न बोले, परी येथे नावची राही घेतली, हे बी तितकंच खरंय. म्हणून वाणी काय काय नाही बोलणार, पण इतकं बोललं तरी परमात्म्याबद्दल नाही बोलत. लौकिक वाणी तर परमात्म्याबद्दल बोलत नाही. नास्तिक शास्त्रकाराची वाणी तर परमात्म्याबद्दल बोलत नाही. ध्यानात घ्या, परमात्मा बोलत नाही, ते तर परमात्म्याबद्दलच बोलत नाहीत. लौकिक आणि नास्तिक, लौकिक लौकिक मानवाची वाणी, लौकिक मनुष्य देहधाऱ्याची वाणी, जे लोकाभिमुख आहेत, जगाकडे सन्मुख आहेत, त्याची वाणी परमात्म्याबद्दल बोलत नाही. आणि नास्तिक शास्त्रकाराची वाणी बी परमात्म्याबद्दल बोलत नाही. पण राहिले आस्तिक शास्त्रकार, ते परमात्म्याबद्दल बोलतात, तरी बी परमात्मा त्याच्या बोलण्यात येत नाही.
अवंतर वाक्ये परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल बोलतात, तरी परमात्म्याचं अस्तित्व बोलण्यात येत नाही. महावाक्य परमात्म्याच्या एकरूपतेबद्दल बोलतात, पण तरी परमात्मा बोलण्यात येत नाही. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. कोणी किती जरी बोललं तरी परमात्मा बोलण्यात आला नाही अजून बी कोणाच्याच. आणि सर्व व्यवहार परमात्म्यातच आहे. जसं आकाशातच सर्व व्यवहार आहे, वाऱ्याच्या पाळण्याचा, प्रवाहाचा, दुसऱ्याला ढकलण्याचा, स्वतः गतिमान होण्याचा. सर्व व्यवहार वाऱ्याचा आकाशातच आहे. पण आकाश येतकिंची बी ढळत नाही, आढळ. तसाच सर्व बोलण्याचा व्यवहार परमात्म्याच्या अधिष्ठानावर ते वाणीचा, चारही वाणीचा, चारही वेदाचा, साही शास्त्राचा, सर्व नास्तिक शास्त्राचा, सर्व लौकिक वाणीचा, सर्व व्यवहार परमात्म्याच्याच अधिष्ठानावर आहे, परमात्म्यातच आहे. तरी बी परमात्मा ना ह्याच्या बोलण्यात आला, नास्तिकाच्या लौकिकाच्या, ना वेदशास्त्राच्या बोलण्यात आला, ना अवंतर वाक्यानं बोलण्यात आला, ना महावाक्यानं बोलण्यात आला. बोलण्यातच आला नाही, अजून बोलण्यात नाही आला. अजून कोरा आहे परमात्मा. परमात्म्याबद्दल अजून आकार नाही, अकार कोणी ठकार काढलेला नाही, अक्षर नाही तो. अक्षरात आला नाही कोणी असतो. म्हणून परमात्मा बोलण्यात येत नाही. आणि जे परमात्मा नसलेले तीच वाणी कोण बोलण्यात येते. म्हणून वाणीचा बोलण्याचा जरी स्वभाव असला तर परमात्म्याचा बोलण्यात न येण्याचा स्वभाव आहे, हे आपण सांगू लागलो. मग वाणीच्या स्वभावानं बोलती, परमात्मा परमात्म्याच्या स्वभावानं बोलण्यात येत नाही. जसा वाऱ्याच्या स्वभावानं वाहतय, पण आकाश तिथंच असून त्याच्या स्वभावाप्रमाणे प्रवाहित होत नाही, वाहत नाही, ढकलल्या जात नाही. अजून स्पर्श नाही झाला वाऱ्याचा आकाशाला, ढकलायचं तर लांबच राहिलं, प्रवाहित करण्याचं तर लांबच राहिलं, गतिमान करण्याचं तर लांबच राहिलं. अजून स्पर्श पण झाला नाही वायूचा आकाशाला. अजून बी किती चक्रवादळ झाले असतील, किती वारा वाहिला असेल, किती वावटळी गेले असतील, किती कमी दाब जास्त दाब वाऱ्यात झाले असतील अनादी काळात, तरी वाऱ्याचा स्पर्श नाही झाला अजून आकाशाला. कोरे वार आकाश कोरे अस्पर्शित आहे. जे जे बोली जे ते नव्हे मागची गोळी सांगती, आणि होई ते न बोल ते तो न बोलवी, म्हणून शब्द बंद पडतो वाणीचा. आणि कसा बंद पडतो, तर सावलीवरी न मवी ते जैसी. सावलीनं जसं शरीर मोजता येत नाही, जसं इंचानं, फुटानं, सेंटीमीटरनं शरीर मोजता येते, हातानं शरीर मोजता येते, किती हात आहे, किती फूट आहे, किती इंच आहे, किती सेंटीमीटर आहे, किती मीटर आहे, हे एकक जे मोजण्याचे आहेत त्यानं शरीर मोजता येते. नाही तर किती किलोग्राम आहे मोजता येते, नाही तर किती क्षेत्रफळाचं आहे मोजता येते, किती वस्तुमान आहे, किती आकारमान आहे त्याचं मोजता येते शरीराचं. शरीराच्या अनेक बाजूने मोजमाप करता येतील, अनेक एककानं करता येतील. आता पाहिलं आपण ती, पण सावलीनं शरीराचं मोजमाप करता येत नाही. सावलीनं
का तर शरीराच्या दृष्टीने सावली नाहीच. शरीराच्या दृष्टीने सावली पदार्थच नाही. सावली नावाचा पदार्थच नाही. जसं शरीर पदार्थ विज्ञानामध्ये त्याची घनता, त्याची उंची, त्याची रुंदी, त्याचा आकारमान, त्याचं वस्तुमान, त्याचं वय हे मोजमापात येते, मोजण्यात येते. त्याच्या पेशी, त्याच्या हाडाची संख्या, त्याच्या मांसाचं वजन, त्याच्या रक्तात किती लिटर आहे, त्याच्यात उष्णता किती, त्याच्यात वायूचा दाब किती, त्याच्यात अवयव कोणते, शरीरात किती अवयव आहेत, घटक आहेत, किती संस्था आहेत. पदार्थ विज्ञानानं वैज्ञानिक, जैविक किंवा भौतिक किंवा रासायनिक दृष्टीनं शरीराची चिकित्सा करता येते. शरीराला अनेक प्रकारानं मोजता येते. हे एकक सावलीवर चलत नाहीत. सावलीचं वय किती, सावलीचं वजन किती, सावलीचं तापमान किती, सावलीत पेशी कोणत्या आहेत, हाडं कोणचे आहेत, सावलीमध्ये क्रिया काय, सावलीची उत्पत्ती कधी, सावलीमध्ये अवयव काय आहेत, त्याला संस्था कोणत्या आहेत, सावलीत काय संस्था आहेत, पचन संस्था आहे का, श्वसन संस्था आहे का, चेता संस्था आहे. सावली पदार्थ विज्ञानात पदार्थ नाही. म्हणून पदार्थ विज्ञानात शरीर पदार्थ आहे, म्हणून शरीराच्या दृष्टीने सावलीच नाही. मग नाही त्यानं कसं मोजावं आहे त्याला, जे अवैज्ञानिक आहे त्यानं वैज्ञानिकाला कसं मोजावं. शरीर वैज्ञानिक आहे, सावली अवैज्ञानिक आहे, विज्ञानात नाही मोडत ती. पदार्थ नाही ती, पदार्थ विज्ञानातला पदार्थ नाही ती, भास आहे तो. म्हणून भासानं जसं व्यावहारिकाला मोजता येत नाही, भासानं जसं वैज्ञानिकाला मोजता येत नाही. शरीर वैज्ञानिक आहे, सावली अवैज्ञानिक आहे. शरीराच्या दृष्टीने सावली पदार्थच नाही, मग नसलेल्या पदार्थानं असलेल्या पदार्थाला कसं मोजावं. जसं मीटरपट्टी पदार्थ आहे, म्हणून पदार्थानं पदार्थाला मोजता येते. फूट पदार्थ आहे, घनफूट पदार्थ आहे, क्षेत्रफळ काढायचं एकक आहे, ती वस्तुस्थिती नाही. लिटर, मीटर ते काय जे असतं ही एकक आहे, ते मोजण्याची आणि यांना मोजता येते. व्यावहारिक आहे. इंच व्यावहारिक आहे, इंचाचं जे एकक आहे माप आहे ते व्यावहारिक आहे, सेंटीमीटरचं त्याला मोजता येईल. पण सावली पदार्थच नाही, तिची जातीची एक नाही, तिची सत्ताची एक नाही शरीराची तिची. मग सावलीवरील न मववे, सावलीनं मोजता येत नाही शरीराला, शरीरानं मोजता येत नाही सावलीला. कारण शरीरात जस सावलीचं स्थायी भाव नाही, तिची उंची स्थायी नाही, तिची रुंदी स्थायी नाही. तिथं दिसणंच नाही, भास नाही, म्हणून स्थायी काहीच नाही, कसं मोजावं. अर्ध्या घंट्यापूर्वी मोडलेली सावली आता तेवढी भरणार नाही. उभा राहून मोडलेली सावली वाकून मोजायला वाकून गेलं तर तेवढी भरणार नाही. तिला सत्ताच नसल्यामुळे स्थायी नाही, ती नाही तशी. म्हणून तिला शरीरानं तिला मोजता येत नाही, तिनं शरीराला मोजता येत नाही. तसं वाणीनं परमात्म्याला मोजता येत नाही. परमात्मा
वाणीत येत नाही, वाणीनं गणल्या जात नाही, वाणीनं त्याचं ज्ञान किंवा गणित होत लागत नाही त्याचं. ध्यानात घ्या. म्हणून वाणी बंद पडती, वाणीच्या तोंडात मावत नाही ती. वाणीचं माप त्याला मोजल्या जाऊ शकत नाही वाणीच्या मापानं. म्हणून जे जे बोली जे ते नवीन होय ते तो न बोलवी, ही वाणीची अशी दशा होती. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. वाणी प्रयत्न करते पण होत नाही, ते झालं वाणीच्या बाजूकडं. तसं परमात्म्याची बाजू आहे. मग परमात्म्यानं वाणी कशी? अरे परमात्म्या ठिकाणी वाणीच नाही. वाणीकून पाहिल्यावर परमात्मा नास्तिक तर नाहीच म्हणते, पण आस्तिकाची वाणी परमात्मा आहे म्हणते, पण तरी बी बोलण्यात येत नाही आस्तिकाच्या. नाही म्हणणाराचा तर पंचायतच नाही, त्याच्या बोलण्यात येत नाही ती नाही बी म्हणून टाकायली. पंचायत आहे आस्तिकाची. आस्तिक वाणीनं परमात्म्याशी संबंध जोडू पाहतोय, पण तरी वाणीत परमात्मा येत नाही. ही मजबुरी वाणीची, ही साधकाची मजबुरी. म्हणून व्याकुळ होत असतो, आक्रोश करीत असतो भक्त. काय बोलू, बोलणं खुंटलं, काय पाहू, पाहणं खुंटलं, काय करू, करणं संपलं, काय चिंतू, चिंतन संपलं. काय लक्षू, लक्षांश संपला. काय करू, काय करू, झाली काहीच याबाही, पुढे चाली नाही आवडीने. काय करू, महाराज म्हणतात उगार आहे निवांत शिन शिवाया. काय करू आता, कोणाला सांगू. ही जी गवळणीची तगमग आहे, जी विरणीची तगमग आहे, जी अभिव्यक्त झालेली संतांच्या अनेक अभंगातून, गवळणीतून, साधनं पुरत नाहीत. साधनावर भरोसा असतो की आपल्याजवळ हे, आणि ते तिथं कामी येत नाही, तेव्हा तगमग होत असते. त्याला परमात्म्याचं वर्णन करायला वाचे आपल्यापाशी. वाचेच्या बळावर जोरावर तिथपर्यंत जातो साधक, तिथं वाचा काम करीत नाही, मग त्याची गडबड होती. डोळे घेऊन जात असतो भक्त की चला रूप पाहू आपण, पण डोळे तिथं काम करीत नाही, तेव्हा तगमग होत असते भक्ताची की काय करू. बुद्धी घेऊन ज्ञानी तिथे जात असतो की चला त्याला निरखू, त्याचं चिंतन करू, त्याचा विवेक करू. भजनी गेल्यावर बुद्धी काम करीत नाही, बुद्धी जगात काम करती, जगाला मागं टाकण्याचं काम करते, जगाचं खडक खोदण्याचं काम करते. कुदळ, पाणी लागल्यावर कुदळ पाण्यात चलत नाही, त्याप्रमाणे बुद्धी जग आहे तोपर्यंत जगात निवारण करण्यात काम करते. परमात्मा पुढे आला की काही कमी नाही बुद्धी ती. बुद्धी बोध्या सुखी, परंतु एवढी वस्तू चुकी, मना संकल्पने की याही वनी. मन इकडे लय संकल्प करतं, पण त्याचा संकल्प तिथं निर्विकल्प आहे परमात्मा, तिथं काय करीन मन. बुद्धी बोध्याला सुखती, इकडे बोध्य पदार्थाला, ज्ञेय पदार्थाला, दृश्य पदार्थाला. पण तो ज्ञेय नाही अज्ञेय, तो दृश्य नाही अदृश्य, तो प्रमेय नाही अप्रमेय, तो साभास नाही निराभास आहे. तिथं काय करीन बुद्धी. तो स्वरूप नाही अरूप आहे, तो साकार नाही निराकार आहे, तो सगुण नाही निर्गुण आहे, तो व्यावहारिक नाही पारमार्थिक आहे. तिथं काय करीन बुद्धी. म्हणून जाणीव चेतन रे गी,
बुद्धीची तो उपयोगाची नाही, काही कामाची नाही, काडी कचऱ्यासारखी होऊन पडते. म्हणून साधकाची तिथं तळमळ उडत असते, ती अशी आहे ती. म्हणून शब्द का बंद पडतो, तर परमात्म्याचा आणि शब्दाचा कुठंच काही संबंध येत नाही, कुठंच काही मागबोस नाही, धागाद्वारा नाही, संबंध नाही. परमात्मा पारमार्थिकही शब्द व्यावहारिक आहे. परमात्मा अमायिकही शब्द माया आहेत. परमात्मा वस्तू आहे, शब्द वाणी वस्तूच नाही असे. परमात्मा अव्यवहारी, व्यावहारिकच वाणी असू शकते, अव्यवहारी वाणीच नसू शकते. म्हणून शब्द बंद पडतो, त्याचे कारण हे संबंधच जोडत नाही परमात्म्याचा शब्दाचा. जसा दगडाचा आणि वाणीचा संबंध जोडतो, दोघं व्यावहारिक आहेत. वाणीला नाम रूप संबंधू, क्रिया जाती भेदू ही त्याच्याकडं मटेरियल आहे वाणीकड. आणि ती दगडात आहेत. नाम आहे, रूप आहे, जाती आहे, क्रिया आहे, संबंध आहे. हेच वाणीचे पकडण्याचे ठिकाण आहेत. पकडण्याची याच्यात नाही त्याच्यात येतही. रूप नसलं तर नामाचं वर्णन करता येते, नाव माहित नसलं तर रूपाचं वर्णन करता येते वाणीनं. नाम आणि रूप नसलं संबंधाचं वर्णन करता येते, त्याच्या जातीचं वर्णन करता येते, भेदाचं वर्णन करता येते, त्याच्यापासून हे भिन्न आहे म्हणून. नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू, आकाराचीच प्रबादू, वस्तूशी नव्हे. ते दगडात आहे, लाकडात आहे, जमिनीत आहे, पाण्यात आहे. असं नाम रूप संबंधू, क्रिया जाती भेदू हे वर्णक, ज्याचं वर्णन करता येईल वाणीला, असे ठिकाण, असे स्थळ, असे कलंक, अशी मायावी रूप ह्या पदार्थाचे, भौतिक पदार्थाचे, अवस्थेत भासणाऱ्या पदार्थाचे, मायावी पदार्थाचे, एरती माईक हे जे पदार्थ आहेत, त्या पदार्थाला जाती क्रिया भेदू नाम रूप आहे, संबंध आहेत. म्हणून वाणीच्या पकडीत येते ते पदार्थ, जागृती स्वप्नातली. पण परमात्मा वाणीच्या पकडीत काय येत नाही, त्याला काहीच नाही, याच्यापैकी सहापैकी काहीच नाही आहे. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हे सहा बी नाहीत, तिथं काहीच नाही. हे षड अवयव म्हणा हे वाणीचे, किंवा षड विकार म्हणा किंवा सहा भेद म्हणा वाणीच्या पकडीत येणारी, हे सहा प्रकार परमात्म्यात नाहीत, एक बी नाही याच्यातला. काय करीन वाणी, काय करीन वाणी? अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून वाणी हिरमडून जाती, आसडून जाती. तिथं काहीच नाही, त्याला नावच नाही, तो वाणी काय करीन? त्याला रूपच नाही, तो वाणी काय करीन वर्णन? त्याचा कशाशी संबंधच येत नाही दुसऱ्या वस्तूशी, व्यावहारिक प्रातिभाषिकाशी संबंधच येत नाही त्याचा. मग संबंधच नाही तर काय करी वाणी? नाम रूप संबंध. त्याला अजन्मा अजो येतो, अजो नित्य शाश्वत, त्याला कोणची जात आहे? जे जन्मले त्याला जात असते, ते जन्मालाच नाही, त्याला कोणची जाती? कोण्या जातीचा आहे तो? तो अपरिवर्तनशील आहे, त्याच्यात बदल नाही. तर घटना कुठे आहे तिचं? क्रिया कोणची? क्रियाच नाही. क्रियाबद्दल बोलता येते, भांडण झाल्याची प्रक्रिया आहे, वय व्हाले ही क्रिया आहे, हातपाय हालायली ती क्रिया आहे, शरीर लहान मोठं व्हायला क्रिया आहे, जायते असती वर्धनते ह्या क्रिया आहेत.
षडविकार या क्रिया आहेत. आणि तिथं विकारच नाही, बदलच नाही, चेंजच नाही होत. सत्ता सत्ता असते, जसे जैसे ते क्रियाच नाही तर काय वर्णन कर. हालचाल झाली, क्रिया झाली, बदल झाला तो वाणीनं वर्णन करता. की उन्हाळा गेला, पावसाळा आला, पावसाळा गेला, हिवाळा आला, क्रिया झाली. आकाशात नैसर्गिक क्रिया येते. ऊन गेलं, सावली आली, दिवस गेला, रात्र आली. तैशी क्रिया किरण सारे पुरे अद्विती हे भक्ती आहे. या अनुभवाच्या हो. जोगे बोला नवे ऐसे. बरोबर बरोबर. त्या क्रिये तिथं घटना नाही, कोणता बदल नाही, चेंज नाही, जैसे थे. आद्य वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य असं सत्तत्व आहे ते, असा ओम आहे. बदलत नाही तिथं कुठलाच. तर वाणी काय करीन, बदल झाले की वाणीला बोलता येते. जसा पहिले ते रेडिओनं क्रिकेट कसं चाललं सांगणारा, तो बोलणारा माणूस, तिथं काही जसं जसं होईल तसं बोलत होता. इकडं रेडिओवर लोक ऐकत होते. ह्याच्या अगोदरची गोष्ट अजून बी आहे ती. पण तिकडं जर थांबले सर्व स्थगित, बॅटवाला बॉलवाला सभोवताली सर्व जर जागेवर स्तब्ध राहील तर काय बोलन तो. हालचाल झाली की त्याची शब्द निघतेच. बरे की आला बॉल, फेकला बॉल, षटकार झाला, चौकार झाला, बाद झाला. काहीच नाही झालं तर त्याचं बोलणं बंद पडन ना. क्रियाच नाही तिथं, घटनाच नाही व्हायली काही. एखादं वेळेस म्हणे की थांबलीत, पुन्हा काय बोलन. क्रियात बोलणं नसते. म्हणून नाम रूप संबंधू जाती क्रिया. जात म्हणजे जात म्हणजे जन्म आहे. जन्माबद्दल बोलता येते, मृत्यू बद्दल बोलता येते. तिथं जन्म मृत्यू नाहीत, तिथं क्रिया नाही. जन्म मृत्यूच्या मतात क्रिया असतात, जन्माच्या पुढं आणि मृत्यूच्या आत क्रिया असतात. त्या क्रिया नाहीत. तर काय बोललं, काय केलं, युद्ध केलं, अभिषेक केला का, पूजा केली का, भांडण केलं, चांगलं केलं का वाईट केलं, विधी केला का निषेध केला, हे सर्व बोलता येते. पण तिथं क्रियाच नाही तर काय बोल. जाती क्रिया आणि भेद नाही कशाशीच कशाचा. हा भेद आहे. त्या भेदात काय बोल नाही. हे सर्व आकारवान पदार्थाला म्हणजे ज्ञात पदार्थाला, ज्याचा ज्याचा वृत्तीनं आकार धरता येतो अशा पदार्थाला, ज्ञात पदार्थाला, ह्याचा ती क्रिया नाम रूप संबंधू भेदू. हे दोष आहे, ती मायेची विकार आहेत. आणि मायेची विकारच बोलता येते. बोलता काय येतंय, उकांडा उपसिता येत असतो. खोरे टोपली उकांड्या उपसायच्या लागी असतात. तशी वाणी मायेचे विकार बोलत असते. बोलती काय, निर्विकारात बोलणं नाही, शुद्धात बोलणं नाही. अशुद्धाचा मळ उपसित असते वाणी. उपसित असते काय, तशी म्युन्सिपाल्टीचे जे साहित्य ते घाण उपशिण्यासाठी असते. गटार नाल्या उपशिण्यासाठी असतील. तशी वाणी ही विकारच उपसित असते. विकार हे जे जगत आहे, जे विकार आहेत मायेचे, त्याच वर्णन होत असते, त्यालाच उपसित असते. त्यानं भरून घेत असते ते विषयी पामर, आणि त्याला उपसून टाकीत असते ते मुमुक्षु साधक. बाजूला टाकीत असते, विल्हेवाट लावित असते त्या घाणीची ते मुमुक्षु साधक. आणि त्याचा अंगाला लेप लावून नाचत असते ते विषयी पामर. तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, तो राजा आहे, प्रजा आहे, मोठा आहे, तो लहान आहे, अंगाला लावून नाच नाही. दोन्ही बी शब्दाचा उपयोग करतात. विषयी पामर बी शब्दाचा उपयोग करतात आणि मुमुक्षु साधक बी शब्दाचा उपयोग करतात. पण ते काढून टाकण्यासाठी आणि हे नाच अंगाला लावून नाचण्यासाठी असून आपला विषय विस्तारित झालेला आहे. म्हणून
सांगायचं तात्पर्य रहस्य काय यातलं, की शब्द का बंद पडतो हे आपण पाहिलं, आणि कसा बंद पडतो. तर सावलीनं अंग मोजणाराचं मोजणं बंद पडतं तसं, किंवा अंगानं सावली मोजणाराचं मोजणं बंद पडतं तसं. म्हणजे मोजायचं म्हणून त्याच्या मनात येतंय मोजायला, तो धसतो पण मोजता येत नाही. मोजायला आरंभ करायला पाहतो, तो उठतो, फारसावतो आणि स्तब्ध होतो, थांबवतो. कारण ते करता येत नाही काम, कारण काम करण्यासारखं नाही ते. त्याप्रमाणे बोलायला धजावतो आणि बोलती बंद पडते. म्हणून जे जे बोली जे ते नव्हे होय ते तो न बोलवे, सावलीवरी न मवी मवी ते जैसे. मग आपुल्याकडे मवी ते असे पडी, ते लाज लाजो आकडे मवी ते जैसे. म्हणजे स्तब्ध होतं, शांत होतं, लाजतो. ते काम मी करायला न उगच बशीर सावलं असं वाटतं त्याला. चोरी करायला गेलेला माणूस पकडल्यासारखा जसा नंतर लाजवतो. त्या मोठीपणानं सांगता येत नाही मी हे करायला आलतो म्हणून. कुंकड आलते असं विचारलं त्याला. चोरी करायला गेलेल्या माणसाला जर पकडलं, चोरी करायला गेलेल्या माणसाला पकडलं, तर त्याला सांगता येईल की मी इकडे आलतो, पाहुणा होऊन आलतो, या पोरीला पाहायला आलतो, किंवा चोरीकीसाठी आलतो. भांडणं करायला गेलेल्या माणसाला पकडलं तरी तो सांगतो की माझं असं असं केले आणि मी त्याला भांडायला चालतो, मी त्यांना बोलणार होतो, सांगणार होतो, मारणार होतो. पण चोरी करायला गेलेला माणूस पकडला, तर तो जसा लाजतो, तो सांगत नाही, हात सोडतो, खाली मान घालतो. कशाला आलता या घरात, कोण कोण होते, काय करायचं होतं. त्याला काय करायचं पण ते सांगत नाही, लाजतोय. त्याला त्याचं अपमानित वाटतं येणं, ते करणं, तिथं जाणं. ते मी यायलाच नव्हतं पाहिजे, न्यायानं त्यानं यायलाच नव्हतं पाहिजे त्या घरात, कायद्यानं यायलाच नव्हतं पाहिजे, विधीनं त्यानं त्या घरात तिथे यायला. म्हणजे त्याचं जे काम आहे ते करण्यासारखंच नव्हतं, ते करायला आलं आणि ते करता बी आलं नाही. आता ध्यानात घ्या जरा गोष्ट, मजेदार दृष्टांत सापडला आपल्याला. संध्याकाळी त्यानं त्या घरात येणं, न्याय नाही, कायदा नाही, विधी नाही. शास्त्रा कोण व्यादा कोण बोललं तर विधी, न्यायाला कोण बोललं तर न्याय, आणि कायद्यानं बोललं तर कायदा म्हणू आपण त्याला. आणि लोक चार माणसात बोलू तर रीत म्हणू त्याला, रीत. रीत नाही ती, चार माणसं बसली तर रीत नाही म्हणते ती. पोलीस स्टेशनला गेले तर ते म्हणते, जर न्यायालयाकडे गेले, वकिलाकडे गेले, ते म्हणते न्याय नाही. जर कायद्याचं पुस्तक पाहिलं तर ते कायद्यात बसत नाही, आणि वेद काढला तर ती विधी नाही. संध्याकाळी 12-1 वाजता कोणाचं घर उघडून तिथं जाणं, म्हणजे त्याला विचारलं तू कशासाठी आलता इथं, कशासाठी कळवलं, काय पाहिजे होतं तुला, कोणाला विचारून आलता तू. त्याला जसं बोलताच येत नाही, लाजतो, तो लाजतो, मार खातो, नंतर बोलतो. हे जसं ते चोराचं होतंय, तसंच वाणीचं होतंय. ते लाज लाजो आखुडी, आखुडी म्हणजे संकुचित होय, खाली मान घाली, डोळे लावून घे, तोंडावर पांघरून घेतो. लाजी लाजो आखुडी, किंवा लाज लाजो आखुडी असो. त्याप्रमाणे या वाणीचं होतंय. वाणी स्तब्ध पडती, मौन होते, बंद पडती. का बंद पडती वाणी, किंवा आता जाऊ द्या त्या वाणीचं जर बंद पडली, पण जे परमात्मा स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी श्रुतीनं सांगितलेले 3 शब्द आहेत, सत चित आनंद. तर या
परमात्म्याच्या ठिकाणी सचितानंद शब्दाचा असंभव कसा आहे हे या ओवीतून सांगायला आजच्या. असंभव आहे. आता शेवटची गोष्ट सांगितली की परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी सचितानंद शब्दाचा असंभव. आता काय सांगावं, असंच जडाचा असंभव आम्ही ऐकला होता. असंभव म्हणजे अजिबात तिथं नसणं. असंच जड तो खरं परमात्म्याच्या ठिकाणी नाही हे आम्ही ऐकलं होतं. जगत परमात्म्याच्या ठिकाणी नाही हे आम्ही ऐकलं होतं. जीवपाना परमात्म्याच्या ठिकाणी नाही हे आम्ही ऐकलं होतं. शिवपाना सुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी नाही हे बी आम्ही ऐकून होतो. पण सचितानंद या शब्दाचा परमात्म्याच्या ठिकाणी असंभव म्हणजे अत्यंत अभाव परमात्म्याच्या ठिकाणी सचितानंद शब्दाचा. हो, ते ह्या खालच्या वाव्याने सांगायला 4-5 वयाने माऊली. ही माऊलीची अमृत अनुभवाची खूपच टोकाची भूमिका आहे. आणि जगत प्रवाहाच्या लोकमान्यतेच्या जगन लोकमान्य काय शास्त्र प्रवाहाच्या सुद्धा विरुद्ध दिसते. इतर शास्त्राच्या विरुद्ध दिसते. इतर मत प्रवाह काही संप्रदाय त्याच्या विरुद्ध दिसते. विरुद्ध म्हणजे लयच ऊर्ध्वगती याची. ऊर्ध्व वाहिनी हरिकथा जशी तुकाराम महाराज म्हणते. ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद असं तुकोबराय महाराज म्हणते. उंच देवाचे चरण देव पाहो उंच ठाई उभे राहू. तसे उंच ठिकाणी उंच भरारी अमृत अनुभवाची भरारी. काय उंची सांगाव, काय खोली सांगाव, काय रुंदी सांगाव. उंची म्हणलं तर पार आहे, खोली म्हणलं तर पार आहे. मेळ नाही त्याचा. म्हणून अमृत अनुभव ग्रंथ जर आपण चिंतन केलं तर पुन्हा काही चिंतनच राहत नाही. म्हणून कसा सचितानंद शब्दाचा असंभव आहे परमात्म्या ठिकाणी हे आता सांगायली. तैशी सत्ताची स्वभावी असत्तात्व नव्हे मा सत्तात्व संभवे सत्ते शिकाई. माऊली सांगतात की केवळ सत्ताच आहे परमात्मा. परमात्मा काय आहे तर सत्ता आहे असं नाही. ध्यानात घ्या, बाकीची बी सत्ता आहे पण कशी आहे परमात्मा सत्ता कशी. जरा लक्ष दिलं आणि अनुसंधान देऊन अंतर्मुखून ऐकलं तरच ह्या गोष्टी लक्षात येतील. तैशी सत्ताची स्वभावे असत्तात्व नव्हे मा सत्तात्व संभवे सत्ते शिकाई. सत्ताची स्वभावी फक्त स्वाभाविक सत्ताच आहे परमात्मा. नुसती सत्ता पण काहीच नाही. कोरी सत्ता, कुवारी सत्ता, केवळ निखळ नितळ निव्वळ केवळ निर्शी सत्ता, निर्भेळ सत्ता. अशी पारमार्थिक सत्ता आहे ती. व्यावहारिक सत्ता सभेळ आहे, सत्ता आहे आणि सत्तेत नाम आहे, रूप आहे, गुण आहे, वर्ण आहे, जन्म आहे, मरण आहे, आकार आहे. याच्या सही सत्ता आहे व्यावहारिक. दगड आहे, दगडाला बी सत्ता आहे. मग आहे मग तो दगड आहे म्हणजे सत्ता आहे. आहेपणा सत्तेचाच आहे. पण वजनासहित आहे, आकारासहित आहे, रूपासहित आहे, बदलासहित आहे. सत्ता आहे पण या सत्तेच्या मागे अशी विघ्न आहेत, बिमाऱ्या आहेत, रोग आहेत सत्तेच्या मागे. ती निस्ती सत्ता नाही. गुणाच्या मागे जशी अवगुण असतात काही माणसात तसं आहे व्यावहारिक सत्ता. सत्ता आहे पण आहेच्या मागे असं आहे पण आकारवान आहे, वजनवान आहे, जन्मवान आहे, नाशवान आहे, षडविकारवान आहे. म्हणजे आहे एक आणि विकार 6. एकना धडण भाराभर चिंध्या. ध्यानात घ्या, परमात्म्याचं तसं नाही. केवळ सत्ता,
सत्ताची स्वाभाविक, फक्त सत्ता. नाम नाही, रूप नाही, गुण नाही, वजन नाही, वय नाही, जन्म नाही, मरण नाही, विकार नाही कुठलाच, नाही कुठलाच. चिंधी एक बी नाही, फक्त भूषणच. राजामध्ये आणि पोतराजामध्ये काय फरक असतो ते सांगतो तुम्हाला. राजामध्ये फक्त भूषण असतात आणि पोतराजामध्ये भूषण आणि चिंध्या असतात गुंडाळलेल्या अंगाला. राजामध्ये आणि पोतराजामध्ये काय फरक आहे, तर हा फरक आहे. नुसते भूषण तो राजा, आणि भूषणासहित पुन्हा चिंध्या. चिंध्यानं विडंबन होते, चिंध्यानं भस्म राहत नाही. वेगवेगळ्या रंगाची कपडी, धुडकी, नवी कोरी जुनी, त्याच्या अंगावर, त्याच्या सभोवताली, त्याला गुंडाळलेली कमरेला, मानाला, खांद्यावर पोतराज. तसाच व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता मध्ये काय? पारमार्थिक सत्ता नुसतं पारमार्थिक आहे, नुसतं परमार्थ आहे, नुसती सत्ता आहे, केवळ सत्ता आहे, सत्ताची स्वाभाविक. आणि व्यावहारिक सत्ता आणि विकार, विकारासहित सत्ता आहे, पण विकारासहित आहे, जन्मासहित आहे, मरणासहित आहे, बदलण्यासहित आहे, काळीपणासहित, गोरेपणासहित, स्त्रीपणासहित, पुरुषपणासहित, गुणासहित, अवगुणासहित, संबंधासहित. दुसरा संबंध असतो, हे कोणही बायको आहे त्याची बायको आहे, हा हे नवरा आहे त्याचा नवरा आहे, हा मुलगा आहे त्याचा मुलगा आहे, हा बाप आहे हा त्याचा बाप आहे, संबंधासहित. जगात असं केवळ नाही पाहायला भेटत, तुम्हाला संबंधासहित पाहायला भेटते. काहीच असं निवळ नाही पाहायला भेटत, त्याचा संबंध आहेत मागचे पुढचे, बाजूचे आजूचे. व्यक्ती नाही, वस्तू नाही, घटना नाही, आणि अवस्था नाही बिगर संबंधाची. जिथं अवस्थेलाच इतर अवस्थेचा संबंध आहे, तर अवस्थेतल्या वस्तूला किती वस्तूचा बाकीचा संबंध असतो. घटनेला मागची पुढची किती एखादी घटना घडली तर संबंध पाहतील ते शोध करणारे, की कशामुळे घटना झाली, ह्या घटनेचा कशाशी संबंध आहे, कोणाशी संबंध आहे, कोणा व्यक्तीशी, राजकीय व्यक्तीशी संबंध आहे का लौकिकातल्या व्यक्तीशी संबंध आहे, का पुन्हा दुसऱ्या कोण्या घटनेशी संबंध आहे या घटनेचा. बिगर संबंधाचं काहीच नाही, घटना नाही, देश नाही, काल नाही, वस्तू नाही, अवस्था पण नाही. आणि परमात्म्याचा असा स्वभाव आहे, सत्ता आहे की संबंध नाही कोणाचा, संबंधच नाही, संघच नाही, असंग. त्याला संबंध नसण्यालाच असंग म्हणते. परमात्मा असंग आहे, आणि कोणतंच व्यंग नाही ह्या अनेक विकाराचं, अव्यंग आहे. कोणताच कलंक नाही, निष्कलंक आहे. कोणताच मळ नाही म्हणून निर्मळ आहे. त्याला जी नाव आलीत नाही, हे काय, हे झटकून टाकण्यासाठीच नाव आहेत, ती परमात्म्याची नावं नाहीत. हे झटकून टाकायचंय बाकीचा घडता, असा शुद्ध परमात्मा आहे. तशी सत्ताची स्वाभाविक, असत्ता तो नव्हे, म्हणजे परमात्मा सत्ता आहे, आहे म्हटलं नाही नाही, असा नासत्ता तो नव्हे. परमात्मा आहे स्वरूप आहे, मग नाही नाही. आता हे कसं आहे बी नाही बी, ज्या व्यवहारातलं हे ध्यानात घ्या. दगड आहे बी दगड नाही बी, ती भेसळ आहे, हे संक्रित आहे. परमात्मा तसा नाही, परमात्म्यात भेसळ नाही, संकर नाही, म्हणून आहेच आहे सत्ता, ते नाही होत नाही कधी. ना भाव विद्यते सता, ना सुतो विद्यते भाव. आहे ते आहेच आहे, ते नाही होत नाही कधी. असं निवळ नितळ शुद्ध अस्तित्व आहे परमात्मा, सत्ता आहे. जे जैशी तैशी सत्ताची स्वाभाविक, असत्ता तो नव्हे. मग ते आहे तर कधी, हे दगड असा आहे की नाही होणारा, माग नाही असणारा, पुढं नाही होणारा, आणि आता आहे दिसणारा भासणारा, असा दगड आहे, असं लाकूड आहे.
जगातले सर्व पदार्थ तसेच, व्यक्ती, वस्तू, घटना तशा आहेत. आज जी घटना झाली ती मागं नव्हती, पुढं नाही. आज जी व्यक्ती ती मागं नव्हती, पुढं नाही. आज जी वस्तू दिसायला ती मागं नव्हती, पुढं नाही. आहे नाही, नाही आहे असं रूपांतरित होणाऱ्या व्यवहारातल्या वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, घटना आहेत. आणि परमात्मा वस्तू, व्यक्ती, घटनापैकी अशी बदल चेंज होणारा नाही. सत्ता तो नव्हे. सत्ता आहे तर असत्ता अजिबात नाही. सत्ता सत्ताच आहे. माग सत्ता, आता सत्ता, पुढे सत्ता, सत्ता 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 सत्ता. सत्ताचे स्वभावी, स्वभावी सत्ता, परभावी नाही. दुसऱ्यामुळे सत्ता नाही. ही परभावी सत्ता आहे. दगडाची सत्ता का स्वाभाविक आहे का? लाकडाची सत्ता का स्वाभाविक आहे का? लाकूड दिसायली. अनेक पृथ्वीचे अणुरेणू, अनेक कार्बन एकत्रित येऊन संचय झालेले आहे, त्याचं लाकूड येते. पृथ्वीचे अणुरेणू घटक खनिजातली, याच्यातली मुळ्यानं वाढलेली, आणि हवेतलं कार्बन धूर, कार्बन डायऑक्साईड पानानं वाढलेला आहे. आणि त्याचं कार्बनचं रूप पण खालच्या पृथ्वीतल्या काही घटकाचं रूप बनून लाकूड बांधलेले. लाकूड का स्वभाव आहे का? पाण्याद्वारे मुलीनं खनिज वेगवेगळे घटक पृथ्वीची वड सोसलीत मुळ्यानी, पाण्याद्वारे, पाण्याच्या माध्यमातून. पाणी काही, पाणीतली पृथ्वी काही. आणि पानानं आकाशातला वायू, आकाश काही ना आकाशातलं वायू काही शोषण केले. काय आहे दुसरं? आणि प्रकाश काही, प्रकाश संश्लेषण आणि वायू संश्लेषण पानाने केले. आणि पाणी संश्लेषण आणि पृथ्वी संश्लेषण मुळाने केले. आणि आकाशात खोड बनले, लाकूड. स्वभावी नाही ते. पान जाण्याचा ट्याका आहे त्याला, लाकडाला. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश. स्वभावी नाही लाकूड. दिसतंय लाकूड वेगळं, पृथ्वी पण वेगळं नाही. पाण्याने वेगळं दिसतंय लाकूड, पण पाण्याने वेगळं नाही. वाऱ्याहून, आकाशाहून वेगळं दिसतंय, प्रकाशाहून पण वेगळं नाही. तेच आहे ते. प्रकाशाने लाकूड दिसलं, अरे प्रकाशाने लाकूड वेगळंच नाही, पहाय जरा. म्हणून स्वभावी नाही ते. आणि परमात्मा कसा आहे? तैशी सत्ताची स्वभावी, असत्ता तो नव्हे. आणि सत्ताच असल्यामुळे असत्ता नाही त्या ठिकाणी. आणि मग असत्ता नाही तर मग सत्ता तो संभवी सत्तेशी काही. इथं हे पहा, द्वंद्वामध्ये व्यवहार असतो, सापेक्षमध्ये व्यवहार असतो. परमात्म्याच्या ठिकाणी सत्ता सत्ता आहे, असत्ता कधीच नाही. मग असत्ता नाही तर सत्ता शब्द नाही. सत्ता शब्द त्याला देता येत नाही. सत्तात्व संभवी सत्तेशी काही. निरपेक्षाच्या ठिकाणी नाव नसतंय, निरपेक्षाच्या ठिकाणी भाषा नसते. निरपेक्ष म्हणलं की व्यवहार संपला. सापेक्ष, सर्व व्यवहार सापेक्ष. बिगर बायकोचा नवरा नसतोय, बिगर नवऱ्याची बायको नसते. बिगर गरीबाचा श्रीमंत नसतोय, बिगर श्रीमंताचा गरीब नसतोय. बिगर काळ्याचा गोरा नसतोय, बिगर पुरुषाची स्त्री नसती. पुरुषच जगात नसते तर स्त्री स्त्री नाही. स्त्री स्त्री स्त्रीचं अस्तित्वच नाही. पुरुषच नाही तर स्त्री येईल कुठून? किंवा स्त्रीच नाही तर पुरुष येतील कुठून? सर्व संबंधाच्या नंतरचा सर्व व्यवहार आहे. एक नाही तो व्यवहार, द्वंद्वात असतो त्याला व्यवहार म्हणावं. आणि निर्द्वंद असतो त्याला परमात्मा म्हणावं. निर्द्वंद निशंक विचारता तो परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून असत्ता जर नाही तर सत्तात्व संभवी सत्तेशी काही. अजिबातच सत्तात्व संभवणार नाही. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी सत शब्दाची प्रवृत्ती होत नाही हे सांगायचंय महाराजाला. सत शब्दाचा अत्यंत अभाव आहे, असंभव आहे परमात्म्याच्या ठिकाणी. आतापर्यंत सच्चिदानंद परमात्म्याला म्हणता येत नाही म्हणून पाहिलं, जमत नाही, मौनावले म्हणणारे हे सांगितलं. आता जे सत शब्द आहे ना, तो परमात्म्याच्या ठिकाणी संभवच नाही, त्याचा उत्पन्नच होऊ शकत नाही. सत शब्द परमात्मा सत्ता आहे, पण त्याला जो सत शब्द आहे, सत पाहिला, सच्चिदानंदातला पहिला सत, त्या शब्दाचा प्रयोग सांगायचा.
की तो सत शब्द परमात्म्याच्या ठिकाणी असंभव आहे अत्यंत. जसं जग नाही परमात्म्याच्या ठिकाणी, तसा सत शब्द नाही परमात्म्याच्या ठिकाणी. जसा जीवपणा नाही परमात्म्याच्या ठिकाणी, तसा सत शब्द नाही परमात्म्याच्या. सत शब्दच नाही. श्रुतीन जरी उच्चारला असला तर लोकांना समजून द्यासाठी उच्चारलाय. परमात्म्याच्या ठिकाणी नाही ती. म्हणून परमात्म्याला सत म्हणणं दोषी नाही. आताच्या या दृष्टीने आता पाहिलं शिवी देण्यासारखं आहे त्याला. हा, हे कळालं पाहिजे. जसं नास्तिक असत म्हणतोय, ते साधकाला, मुमुक्षुला, भक्ताला शिवी दिल्यासारखं वाटतं की काऊन म्हणाले परमात्म्याला असत. कोणी परमात्म्याला शून्य म्हणते, काऊन म्हणत असते शून्य. परमात्म्याला काही नाही म्हणते, काऊन नाही म्हणालेत नास्तिक. असं जसं साधकाला, भक्ताला, वारकऱ्याला वाटत असते, तसं खरा जो परमात्म्याशी एकरूपतेचा महात्मा आहे त्याला सत म्हणले तर का म्हणले असं वाटतंय. चिद म्हणले तर का म्हणले. इतक्या शुद्धाला, इतक्या शुद्ध बुद्ध नित्य मुक्त असणाऱ्या परमात्म्याला का म्हणाले सच्चिदानंद, का त्याला ढबा लावायले. महाराज, दुसरं कोणी सत असतं त्याला सत म्हणता आलं असतं, हो, पण त्याच्याशिवाय दुसरं कोणी सत नाही म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. म्हणून म्हणून सतात्म मग धर्म तोच त्याच्या आहे. ठिकाणी राहत नाही, है की नाही. बरोबर आहे. प्रजात हे पा, एका राजानं दुसऱ्या राजाला राजा म्हणलं तर जमतय, पण प्रजेमध्ये एकच राजा आहे तर त्याला राजा कोण म्हणाव. दुसरा राजा नाही ना. हा एक राजा आहे तर दुसरा राजा पाहिजे, दुसरा राजाच नाही. दुसरा नाही तर त्याला ते कसं म्हणावं. त्याच्या जातीचं दुसरं कोणी असलं तर शब्द असते. जाती क्रिया भेदू आताच पाहिली शब्दाची प्रवृत्ती झाली. बरोबर म्हणले लोखंडे महाराज. तर परमात्म्याशिवाय दुसरा अन्य काही सतच नाही. दोन असले सत्य मग एक निवडासाठी भाषा असते. ध्यानात घ्या, एकच एक आहे, त्याशिवाय दुसरं नाहीच काही सत्ता स्वरूप. तर त्याला सत्ता म्हणायचं, त्याला म्हणणं, ध्यानात घ्या, त्याला म्हणणं विडंबन होते. म्हणून जसा नवरा बायकोचा मौनाने व्यवहार असतो, दोघच घरात आहेत, तर ती नवरा असतो नवरा पण नवरा म्हणत नाही. नाही दुसरा कोण हेच आहे नवरा, त्याला नवरा काय म्हणायचं. त्या आवाजानं भागी ओ उठले का, आले का, याले मी, थांबा, बसा, जेवा. पण नवरा म्हणे नव असतो नवरा तो पती, पण त्याला पती नवरा शब्द वापरतच नाही. बायको पतीला पती किती बाऱ्या म्हणते, का हो म्हणते. तोच पती म्हणून त्याला पती म्हणणं नाही. दुसरे म्हणते नवरा बायको येते, इथं नवरा येते त्याची बायको आहे, पण ती म्हणत नाही. ध्यानात घ्या. राणी राजाला राजा 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 म्हणत नाही, प्रजा म्हणते राजा, पण राणी कशाला म्हणेन राजा. हमखास दुसरा राजाच नाही, एकच मात्र एक राजा आहे त्या राज्यातला. त्याप्रमाणे आता लोखंडे महाराजांना सांगितल्यावर दुसरं सत्यच नाही काही, तर मग त्या सत्तेला मा सत्तत्व संभवी सत्तेशी काही, असत्तात्व नव्हे सत्तेशी संभवी, मग सत्तत्व संभवी सत्तेशी काही. त्याप्रमाणे सत्ता ही स्वभावताच असत्ता म्हणजे अभाव रूप कधी असू शकत नाही. असत्ता म्हणजेच अभाव. मग सत्तेच्या ठिकाणी सत्तात्व धर्म कसा संभवित, संभवू शकत नाही. म्हणजे उद्भवू शकत नाही, संभव होऊ शकत नाही. त्याचा सत्ता शब्दाची उत्पत्तीच होऊ शकत नाही असा विचार केल्यावर. म्हणून सत्ता हे जर त्या सत्तेचे स्वरूप आहे, असत्ता जर तेथे नाही, तर मग त्या सत्तेला सत्ता असे तरी काय म्हणायचे आहे. कशामुळे म्हणायचे, कारण की म्हणणं कशामुळे असतंय. ध्यानात घ्या, अनेकातून एकाला वेगळं करण्यासाठी म्हणणं असते. ध्यानात घ्या जरा. शब्दाची उत्पत्ती किंवा शब्दाचा व्यवहार, शब्द प्रपंच कशासाठी असतो. 10 माणसं बसलेली आणि त्याच्यातून रामरावाशी आपलं काम आहे. तो रामराव असं म्हणलं की 10 आपापल्या व्यवहारात राहतात. रामरावच आपल्याकडे उठून येतो, आपल्याशी व्यवहार करतो. अन्याहून वेगळं करण्यासाठी शब्दाची प्रवृत्ती असते. ध्यानात. पण
जर तेथे काय नाही, वेगळं नाही काही, एकमेव अद्वितीय परमात्मा आहे, दुसरं नाहीच नाही ना नास्ति किंचन. तर तिथे शब्द कशाला, कोणावर शब्द वेगळा शब्द बोलायला कोणावर वेगळं करायचं त्याला? जसं दोघत नवरा बायको असल्यावर भाषा नसते, किंवा एकटा माणूस घरात बसल्यावर भाषा नसते. कोणाला बोलायचं, कशावर वेगळं काय करायचं? भाषा कमीत कमी दोन पाहिजे, तेव्हा भाषा सुरू होती. चिंतन सुद्धा तसं महाराज मनात दोन पाहिजे. घटत्व जातीने विशिष्ट तो घट, तसं हा सतत्व जातीने तो सत असं म्हणता येत नाही. कारण ते कसं आहे की जाती जे आहे ना ते अनेकानुगतम एकम नित्यम अनेकानुगतम म्हणून सांगितलं ना, अनेकात हा राहते. तर हा हा सतत्व धर्म अनेकात नाही ना, म्हणून नाही त्याला ना, सत्य म्हणून सतत्व धर्म येतच नाही त्या ठिकाणी. बरोबर बरोबर. आणि का दुसऱ्या कोणातच नाही ना, तेच सांगायचं नाही तर. म्हणून आता जर सतत्व जाती, जाती एकटी टिकत नसती, दुसऱ्या जाती त्या राशीच्या असल्या तर ती असती, पण दुसरं काहीच नाही याच्या ठिकाणी. आणि असंच कधीच नाही याच्या ठिकाणी. हा हे आज सत आहे, उद्या असंच झालं असता तरी बी सावयव भेदानं किंवा त्याच्यातल्या सोबत भेदानं त्याच्यात म्हणता आलं असतं जाती. पण ते असत असता कव्हाच नाही, असता तो नव्हे. म्हणून सतत्व संभवी सत्तेशी काही, म्हणून सत्तेला सतत्व म्हणणं संभवत नाही. सतत्व ही जाती, सत्य हा स्वभाव असणं. म्हणून त्याचं नाव ठेवता येत नाही सतत्व सत्य, म्हणून संभवत नाही. जर तेथे नाही तर मग त्या सत्याला सत्ता तरी काय म्हणायचे आहे? दुसरं नाही तिथं काही, किंवा त्याच्यासारखं नाही काही, किंवा त्याच्या विपरीत बी नाही काही. ध्यानात घ्या, दोन गोष्टी आहेत. त्याच्यासारखं बी काही नाही, त्याच्या स्वरूपासारखं दुसरं दुसरं नाही, आणि त्याच्या विरुद्ध बी दुसरं नाही. दोन गोष्टी ध्यानात घ्यायच्या, ह्या भूमिकेवर आलेलो आहोत आपण. म्हणजे परमात्म्याच्या अशी सत्ता आहे की असत्ता बी नाही काही, आणि दुसरं सत बी नाही, म्हणून भाषाच नाही. विरोधात बी भाषा असती, आणि समान दोन असल्यावर भाषा असती. पण सत दोन नाहीत, आणि सत्य विरुद्ध असत असत तर असत बी अस्तित्वात नाही, म्हणून भाषा नाही. मित्र आणि शत्रू दोन्ही भाषा असती. ध्यानात घ्या जरा, दृष्टांतात बिन ते सिद्धांतात बी येते. शत्रू आला तर विरोधाची निषेधाची भाषाच असते. मित्र आला तर अनुकूलतेची, विधीची, साम्याची भाषा असते, संवादाची. असत असतं तर विरोधाची भाषा असती. मग असते ना विरोधाची भाषा चिंतनात असते ना, की हे मी नाही, ते मी नाही, हे खरं नाही, ते खरं नाही. जी निराशाची भाषा आहे, जी अपवादाची भाषा आहे ती विरोधाची, आणि जी अन्वयाची भाषा आहे ती मित्रतेची. ध्यानात घ्या. किंवा जी निषेधाची भाषा आहे, शास्त्राचं भांडण आहे, तर निषेध करले एकमेकाचा, एकमेकाच्या मताचा. भाषाच्या विरोधाची भाषा आहे ती, खंडन मंडनाची. खंडनाची भाषा आहे ती विरोधाची, मंडनाची भाषा आहे एकमेकाच्या, तर ती मित्राची. सर्व होकार द्यायला त्या एका वस्तूला. पण इथं परमात्म्याच्या ठिकाणी ना परमात्म्याचा शत्रू ना मित्र. परमात्मा परमात्म्याचा मित्र आहे. परमात्मा दुसरं नाहीच कोणी. कायचा दारा पुत्र, कायचा मित्र, दुसरं कोणीच नाही. तुका म्हणे आता नाही दुसरी, एकमेव आहे. म्हणून तिथं शब्द संभवता एकट्या शब्द नसतो, असो आपला विस्तार व्हायला. सत्तेला सत्ता म्हणणे भूषण नाही, उलट ते दूषण आहे, व काही न म्हणणे हेच भूषण आहे. आता सत्तेला सत्य म्हणणे भूषण नाही, हे कळालं पाहिजे आधी. सत्याला सत्ता म्हणणं
भूषण नाही, तो उलट दूषण आहे. नवऱ्याला नवरा 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 म्हणत राहणं भूषण नाही बायकोचं. ती बायकोचा व्यवहार भूषणास्पद नाही. तो उलट दूषण आहे. लोक म्हणते काय बाई एवढी. राजाला नेहमी राजा 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 म्हणत राहणं, घरच्यानं बाहेरच्यानं जवळ भेटणारानं आहे राजा तो, पण त्याला राजा राजा जर म्हणत राहिले भूषण नाही, अपमानित करणे त्याला. उलट तिथं त्याच्या नजरेनं, त्याच्या धाकानं, त्याच्या सत्तेनं गुपचूप व्यवहार करणं, त्याच्यापुढं नम्र आणि मौन न राहणं, खाली नजर कर, नजराला नजर न लावणं, आपल्या जाग्यावर बसणं, ऐकणं त्याचं, त्याचे आज्ञा पालन करणं, हे भूषण आहे. वरतोंड करून त्याच्याकडे डोळे वाटारून राजा 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 म्हणत बसणं भूषण नाही, अपमानित करणं त्याला. सत्तेला सत्ता म्हणणे भूषण नाही, उलट ते दूषण आहे. व काही न म्हणणे हेच भूषण आहे. पतिव्रतेनं न बोलणं, मौन न राहणं, आज्ञा पालन करणं, हल्ल्या नजरेनं राहणं, लवून बजून राहणं आणि काही न बोलणं. पतिराजाला पती पती, नवरा नवरा, मालक असं काही न म्हणणं हे भूषण आहे. कामच आवश्यक पडलं तर म्हणणं क्षम्य, पण नेहमी म्हणणं दूषण आहे. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधानी होणे काही न होणे, सन्निधाने जया ठाई. जया ठाई. बरोबर बरोबर. म्हणून सर्व व्यवहारच बंद असतो. स्तुती सखील बंद पडते, स्तोत्र बंद पडतात, मंत्र बंद पडतात, ऋचा बंद पडतात ऋषीच्या. दोहे वव्या अभंग गवळणी टाक्या पद बंद पडतात, गद्य पद्य बंद पडतय, गायन स्थगित होते. म्हणजेच तिथं सर्व व्यवहार अव्यवहारात जमा होतो, अव्यवहारात जमा होतो. आणि ते भूषण बी नाही. अगोदर हे पहा, जोपर्यंत आपल्यात दोष आहे तोपर्यंत ते दोष निवृत्तीसाठी ते ते साधनं लागत असतात. निर्दोष झालं की अव्यवहार्य स्थिती येत असते. ही अमृतानुभवाच्या बोलण्यातली मेघ आहे, गोम आहे, सूत्र आहे. हे सर्वच लागतंय, पण त्याला असलं काही तर त्याला दोष असले. आणि जर निर्दोष झाला, शुद्ध झाला, तर काहीच लागत नाही. ना मंत्र, ना तीर्थ, ना यज्ञ, ना दान, ना स्तुती, ना आरती. शुद्धात काहीच लागत नाही. जर मलिनता असली की मग काहीतरी लागतंय. थोडी जरी धबा असला तर काहीतरी लागतंय, चैन पडत नाही. एकदम शुद्ध बुद्ध जर झालं, काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. काही न करणे तुझी सेवा, काही न होशी ते तुगा देवा. नेणे नाही ते तुझे रूप, बोलणे ते तुकी जाणणे, बोलणे ते तुकी पाप गा देवा. मौन ते तुझे रूप, बोलणे ते पाप गा देवा. म्हणून भूषण आणि भूषण आपण पाहिलं. ते पहा, पामराला पामराचा व्यवहार भूषणास्पद वाटतोय, विषयीला ते दूषण दिसतंय. विषयीचा व्यवहार विषयीला भूषणास्पद वाटतोय, मुमुक्षुला ते दूषण वाटतंय. मुमुक्षीची तळमळ, मुमुक्षीचं संसाराला पार करणं, संसारातून पळून जावं वाटणं, नको वाटणं, मुमुक्षीला भूषण वाटतंय. जे अंतरंगातले साधक आहेत त्याला दूषण वाटतं की काय लागलाय बडबड करायला, काय लागलं तळमळायला. बहिरंग साधकाला बहिरंग साधन भूषण वाटतंय, अंतरंग साधकाला ते दूषण वाटतं की काय लागले फिरायला आणि करायला. म्हणून हे एक एकाला म्हणून महाराज म्हणते हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला.
बाहेरल्यानं आतल्याला बोलू नये, आतल्यानं बाहेरल्याला बोलू नये. आपापलं करीत राहा. म्हणून अवंतर वाक्यात पाडणारा आला, अवंतर वाक्यात पाडलो मी भूषण वाटतंय, महावाक्यात चिंतन करण्याचे दूषण वाटते की काय पाडलंय परोक्ष ज्ञानात. आणि महावाक्याचं चिंतन करणाराला महावाक्याचं चिंतनात तो भूषण वाटते. पण जो मौन नावाला त्याला ते पण दूषण वाटते. सचितानंद म्हणणं पण दूषण वाटतं. ही आपली गरजेची झाली आताची. सत्तेला सत्ता म्हणणे भूषण नाही, उलट ते दूषण आहे. व काही न म्हणणे हेच भूषण आहे. तेव्हा सत्ता शब्दाने परमात्म स्वरूपाचे वर्णन केले जात नाही. सत्ता ह्या शब्दाने परमात्मा स्वरूपाचं वर्णन केल्या जात नाही. म्हणजे सत्ता शब्द कसा असंभवी आणि सत्ता शब्द तिथं कसा फुटकाय निकामी हे महाराज सांगायले. मग मूलभूत असणारी सत्ता ती सत्पदाला विषय कशी होईल. आता सत्ता हा शब्द व्यावहारिक आहे, वाचिक आहे, अवस्थेतला आहे, संवृत्तिक आहे. हा शब्द व्यावहारिक असल्यामुळं किंवा प्रातिभाषिक असल्यामुळं मायावी आहे. ह्या शब्दाला उत्पत्ती, नाश आहे, बदल आहे, विकार आहेत किंवा निराश विकार आहे. अवस्थ्यात विकारातली जागृती. आणि मग ह्या शब्दाचा तिथं संचार कसा होईल, तिथं प्रवेश कसा होईल. मग मूलभूत असणार असा शब्दाची परिस्थिती अशी. मग मूलभूत असणारी जी सत्ता आहे ती सत्ता ह्या सत शब्दानं सत्पदाला विषय कशी होईल, सद्वाच्य कशी होईल, या शब्दाचं वाच्य कशी होईल. ती काही संबंधी आला का. जागृतीमध्ये ठोकलेली आरुळी झोपेतल्या माणसाला किंवा स्वप्नामध्ये मारलेली हाक जाग्या माणसाला बाहेर कशी ऐकू येईल. घ्या जरा, सत्ता भेद आहे. जागृतीमध्ये एखादा माणूस, स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला काहीतरी अडचण आली म्हणून त्यानं आरोळी ठोकली. त्याच्या स्वप्नात, जागृतीत नाही आली ती, स्वप्नात, त्या स्वप्नातल्या वाणीनं, मध्यमा वाणीनं, त्या स्वप्नातल्या जगातून, त्या घरातून तो आवाज इकडल्या कानावाल्याला कसा ऐकीन जो अंगणात उभा आहे किंवा रस्त्यानं चाललेला आहे माणूस. त्याचा याचा काही संबंध येतो का. ती आरुळी त्याच्याच कानाला, त्याच्याच जवळ झोपलेल्या माणसाला ऐकणार नाही, कारण ती आवाज बी स्वप्नातलाच, ती वाणी बी स्वप्नातलीच. स्वप्नातला जागृतीचा कुठं संबंध येत नाही. त्याप्रमाणे हा सत शब्द जागृतीतला, सत शब्दाचा उच्चार वाचा जागृतीतली, ती संवृत्तिकता जागृतीतली, आणि ते सत शब्द त्या परम सत्तेला, त्या पारमार्थिक सत्तेला कसा विषय करू शकल, कसा वाच्य करू शकल त्या परमात्म्याला, कसा ज्ञेय करू शकल त्या परमात्म्याला. नाही करू शकत. त्या परमात्म्याचा आणि सत शब्दाचा, सत्ता शब्दाचा कुठे संबंध येतो का. अर्थार्थी काही संबंध नाही, कोणाचा कोणाशी न घडी संबंध. म्हणून वास्तव सत्तेचा, स्वरूप सत्तेचा आणि सत शब्दाचा कुठंच मागमूस नाही, संबंध नाही. जसा सावलीचा आणि शरीराचा संबंध नाही, जसा स्वप्नाचा आणि जागृतीचा संबंध नाही, जसा दोरीचा आणि सर्पाचा संबंध नाही, दोरीवर भासलेल्या. तसाच ह्या सत शब्द, व्यावहारिक सत शब्दाचा, जागृतीतल्या एका शब्दाचा आणि जागृती, स्वप्न, सुसुप्तीहून पार असणाऱ्या परमात्म्याचा, अधिष्ठान स्वरूप परमात्म्याचा कुठंच काही मागबोस नाही, संबंध नाही. मग संबंध नसताना हा शब्द त्या परमात्म्याला वाच्य कसा करू शकल, विषय कसा करू शकल. त्या ताण्याचा काही संबंधच नाही. ध्यानात काही देणं घेणंच नाही, काही धागाद्वाराच नाही. कसा होईल तो होऊ शकत नाही, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून सत शब्दाचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असंभव आहे. ही माऊलीनं जी गोष्ट, जी सिद्धांत केला तो सिद्ध आहे, ती गोष्ट सिद्ध झाली असा याचा अर्थ आहे. एवढीतून हे तात्पर्य महाराजांना काढलेलं आहे की तशी सत्ताची स्वभावी असत्ता तो नव्हे मा सत्तात्व संभवी सत्तेशी काही. अजिबात सत्तात्व संभवत नाही. म्हणजे
परमात्म्याच्या ठिकाणी सत शब्दाचा असंभव आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. ठीक आहे, पुढच्या वेळीचं चिंतन आपण उद्या करू. वेळ झाला मी आता पाहिलं, खूप वेळ झाला. हो हो महाराज चालेल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज